पटपट तयार करा. मी ऐकू इथे बसून. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या मराठी विषयाचं विश्लेषण या ठिकाणी सविस्तरपणे केलेलं आहे. तर आज आपल्याला गणित विषयाचं झटपट विश्लेषण लगेच पाहायचं आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया 5वीच्या गणित विषयाच्या वरती. तर या ठिकाणी प्रश्न पहिला दिलेला आहे. एकच स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज. म्हणजे एकच स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्या बघायची आहेत आपल्याला. एकच स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्या आहेत 13, 23, त्यानंतर आहे 43, त्यानंतर आहे 53, त्यानंतर आहे 73 आणि लास्ट जे आहे 83. एकच स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्या. त्यानंतर काय सांगितलंय? दशक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्या. आता या एकच स्थानी झाल्या. आता आपण काय करूया? दशक स्थानी 3 असलेल्या बघूया. दशक स्थानी 3 असलेल्या 2च मूळ संख्या आपल्याला भेटतील. त्या आहेत 31 आणि 37. तर मग पुन्हा काय करायला सांगितलंय? मूळ संख्येची बेरीज यातील फरक किती. आता या 2 अंकी मूळ संख्येची बेरीज आणि दशक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्येची बेरीज. आता या सर्व अंकांची आणि या अंकांची आपण काय करूया? या ठिकाणी बेरीज करून घेऊया आणि यांची देखील बेरीज या ठिकाणी करूया आणि बघूया त्यामध्ये आपल्याला नेमका किती फरक भेटतोय. बघा, एकच स्थानी 3 असलेल्या 1, 2, 3, 4, 5 आणि 6 संख्या आहेत. साहित्रिक 1808. आजचा 1 आला. 1 आणि 1 2, 4, 4 आणि 4 8, 8 आणि 5 13, 13 आणि 7 20, 20 आणि 8 28 बेरीज झालेली आहे यांची बेरीज झालेली आहे 8 आणि हे 6 68 बेरीज झालेली आहे. म्हणजे 288 बेरीज एकच स्थानी 3 अंक असलेल्या आणि 68 बेरीज झालेली आहे दशक स्थानी 3 असलेल्या संख्येची बेरीज. आणि त्यामधला फरक काढायला सांगितलंय. फरक काढणं म्हणजे वजाबाकी करणं. तर बघा, पटकन फरक काढून घेऊया. 8 तून 6 गेले 2 राहिले आणि 2 तून 0 गेले 2 राहिले. तर हा फरक येतोय 220. किती फरक आलेला आहे? 220. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 120 या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज. आता 120 चे आपल्याला काय करायचे आहे? विभाजक काढायचे आहे. चला तर मग बघूया 120 चे विभाजक कोणकोणते आहेत. 120 बरोबर बघा, 1 हा सर्व संख्यांचा विभाजक असतो, त्यामुळं 120 चा 1 देखील विभाजक आहे. त्याच्यानंतर काय आहे? 2 न देखील समांक असल्यामुळे 120 समसंख्या असल्यामुळे 2 न देखील त्याला भाग जातो. त्याच्यानंतर 3 न देखील जातो, कारण त्यातल्या अंकांची बेरीज 3च्या पाड्यात येते. 3 गुणिले 40. 4 न देखील जातो. 4 गुणिले 30. त्याच्यानंतर 5 न देखील जातो. 5 गुणिले 10. 5 न देखील भाग जातो. 5 गुणिले 25 आणि 5 गुणिले 24. 24 5 120. त्यानंतर 6 न देखील जातो. 6 गुणिले 20. त्याच्यानंतर 7 न जात नाही. 8 न देखील भाग जातो. 8 न देखील आपण 120 ला भाग देऊ शकतो. 8 गुणिले 15 8 20. 9 नाही जात. 9 न जात नाही. 10 न जातो. 10 गुणिले 12. त्याच्यानंतर 12 न जात. म्हणजे इतके आपल्याला मूळ अवयवी 120 या संख्येपासून मिळत आहेत. 120 या संख्येचे एवढे आपल्याला काय मिळते? विभाजक मिळत आहेत. आणि मग या विभाजकांची संख्या मोजूया आपण. या विभाजकांची संख्या जर आपल्याला मोजायची म्हटलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 120 स्वतः देखील एक आहे बरं का. 120 हा स्वतः देखील एक 120 चा विभाजक आहे. म्हणजे आपल्याला एकूण या ठिकाणी 16 विभाजक मिळालेले आहेत. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं काय आहे? योग्य उत्तर आहे. चला लगेच पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न असा आहे. खालील आकृतीत रेखांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता? या ठिकाणी आपल्याला सममूल्य अपूर्णांक ओळखायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला आकृती दिली आहे आणि त्या आकृतीचा काही भाग हा रेखांकित करण्यात आलेला आहे. तर बघूया आकृतीत भाग किती आहेत आणि रेखांकित भाग किती केलेले आहेत. तर आकृतीत एकूण आहेत बघा 1 2 3 4 5 भाग आहेत. 5 भागाच्या ह्या 3 लाईन्स आहेत. म्हणजे 5 3 15 भाग आहेत. एकूण आकृतीमध्ये 5 3 15 भाग आहेत. आणि या 15 भागापैकी
या 15 भागापैकी 1 2 3 4 5 6 आणि 7 15 भागापैकी 7 भाग काय केलेला आहे रेखांकित केलेला आहे म्हणजे 7 अंश छेद 15 इतका या आकृतीचा भाग रेखांकित केलेला आहे आणि मग या अपूर्णांकाशी सममूल्य असणारा अपूर्णांक आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे परंतु हे शोधत असताना आपल्याला या ठिकाणी थेटपणे अपूर्णांक न देता यामध्ये अपूर्णांकावर काही वेगवेगळ्या क्रिया आपल्याला करायला सांगितलेल्या आहेत आणि त्या क्रिया करून येणाऱ्या उत्तराशी आपल्याला या अपूर्णांकाची तुलना करायची आहे आणि सममूल्य अपूर्णांक शोधायचे आहे चला तर मग बघूया पहिलं जे दिलेलं आहे 21 अंश छेद 25 गुणिले 5 अंश छेद 6 या ठिकाणी अपूर्णांकाचा आपल्याला गुणाकार करायचा आहे गुणाकार करताना आपण काय करू शकतो कॅन्सल करू शकतो आणि कॅन्सल करून या ठिकाणी जे उत्तर येते ते 21/30 येते 21/30 जर आपल्याला संक्षिप्त करायचं म्हटलं तर 7 3 7 21 3 जर भाग घालवायचं म्हटलं 3 7 21 आणि 3 10 हा अपूर्णांक येतोय 7 अंश छेद 10 7 अंश छेद 10 हा अपूर्णांक येतोय 7 अंश छेद 10 आणि 7 अंश छेद 15 हे सममूल्य होत नाहीत तर मग हा पर्याय या ठिकाणी काय होतोय निघून जातोय पुढचा पर्याय घेऊया बघा 27 अंश छेद 45 वजा 2 अंश छेद 15 आता या ठिकाणी वजाबाकी करायची अपूर्णांकाची आणि आपल्याला माहिती आहे अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना आपल्याला छेद समान करणं आवश्यक आहे आणि मग छेद समान करताना जर समजा दोन संख्या एकमेकांच्या जर पाड्यात येत असतील बघा 15च्या पाड्यामध्ये 45 येते याचा छेद दुसरा अपूर्णांकाचा छेद आहे 15 पहिला अपूर्णांकाचा छेद आहे 45 जर दोन संख्या एकमेकांच्या पाड्यामध्ये येत असतील तर मोठी संख्या काय असते ती त्या दोन छेदांचा लसावी असते म्हणजे या ठिकाणी 45 हा लसावी आहे आपल्याला छेद समान करताना छेद घ्यावा लागणार आहे तो 45 मग 45 स्वतःच एक आहे त्यानंतर आपण 15 ला जर 3 ने गुणलं तर त्याचा छेद होणार आहे 45 15 ला 15चा 3 ची गुणाकार केला तर त्याचा छेद होणार आहे 45 जर छेदाला 3 ने गुणला असेल तर अंशाला देखील आपल्याला 3 ने गुणावं लागेल मग 2 ला 3 ने गुणलं तर त्याचा अंश येणार आहे 6 म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे 27 अंश छेद 45 या अपूर्णांकामधून जो नवीन अपूर्णांक आपण छेद तयार समान करून आणलेला आहे तो 6 अंश छेद 45 हा काय करायचा आहे आणि वजा करायचा आहे आणि ही वजाबाकी केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळते 27 मधून 26 गेले तर 21 उत्तर मिळते 21 अंश छेद 45 आता या ठिकाणी पहिल्या अपूर्णांकाची गुणाकाराची क्रिया केल्यानंतर आपल्याला 7 अंश छेद 10 हे उत्तर मिळालं होतं आणि ते या ठिकाणी सममूल्य ठरत नव्हतं मग आता आपल्याला दुसरा अपूर्णांक मिळालेला आहे आणि तो दुसरा अपूर्णांक आहे 21 अंश छेद 45 21 अंश छेद 45 मग आता हे आकडे आणि हे आकडे वेगळे दिसत आहेत परंतु हे सममूल्य आहेत का तर आहेत कारण का माहितीये का जर या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला जर आपण 3 ने गुणलं अंशाला आणि छेदाला दोघांनाही 3 ने गुणलं तर आपल्याला हाच अपूर्णांक मिळतो 7 ला 3 ने गुणलं 3 7 7 21 होतात 15 ला 3 ने गुणलं 15 45 हे देखील 45 येतात किंवा या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला जर आपण 3 ने भागलं तर येणारं उत्तर जो पहिला अपूर्णांक आहे तेच मिळतो 7 अंश छेद 15 मिळते 7 अंश छेद 15 हेच उत्तर मिळते म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा काय आहे रेखांकित आकृतीच्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक कोणता आहे पर्याय क्रमांक 2 27 अंश छेद 45 वजा 2 अंश छेद 15 हे या प्रश्नाचं काय आहे योग्य उत्तर आहे चला लगेच पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न जास्तीचे असल्यामुळं आपल्याला थोडंसं एक्सप्लेनेशन कमी देणं आवश्यक आहे अन्यथा काय होईल व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी थोडक्यात घेतोय बघा 395.6 डेसिमीटर सांगितलंय 395.6 हे काय आहे डेसिमीटर आहे डेमी आहे बरोबर हेक्टोमीटर किती आहे आपल्याला विचार तर आपल्याला माहिती आहे आपण जे सूत्र आहे शिकलेलो आहे ते आहे मिली सेमी मराठीतच लिहितो मिली त्यानंतर सेंटी त्यानंतर डेसी त्यानंतर आहे मीटर त्यानंतर डेका त्यानंतर हेक्टर किलोची आपल्याला गरज नाही कारण ते काय येते मिली सेंटी डेसिमीटर हे डेका आहे बरं का हे डेका आहे आणि हे डेसी आहे डेका आणि डेसी वेगळे आपल्याला डेसिमीटर दिलेलं आहे डेसिमीटर मध्ये आपल्याला किती दिलेलं आहे तर दिलेलं आहे 395.6 395.6 हे दिलेलं आहे आपल्याला सांगितलं हेक्टोमीटर किती आहे ते सांगा तर हेक्टोमीटर काढताना ज्या वेळेला आपल्याला ह्या बाजूला जायचं असेल
त्यावेळी दशांश चिन्ह आपल्याला काय करायचं, त्याच दिशेने सतवत न्यायचं. इथं 5 नंतर दशांश चिन्ह आहे, आपण काय करूया की 9 नंतर. हे इतकं आलं. आणि हेक्टोमीटर मध्ये आणखीन एक घर आपल्याला दशांश चिन्ह सतवावं लागेल, म्हणजे 3.956. 3.956 पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय आहे, योग्य उत्तर आहे. तुलनेने सोपं आहे, फक्त आपल्याला हे सूत्र पाठ पाहिजे. मिली, सेंटी, डेसी, मीटर, डेका, हेक्टो आणि पुढे किलोमीटर आहे. यामध्ये मिली, सेंटी, डेसी आणि मीटर हा जो घटक आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण तो तिन्ही ठिकाणी येतो. ज्यावेळी आपण लांबी मोजतो, त्यानंतर आपण धारक पण मोजतो आणि वस्तुमान मोजतो, त्या तिन्हीसाठी हा पर्याय आपल्याला कन्व्हर्जनसाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे ते आपण नीटपणे पाठ करून घ्यायचं. पुढचा प्रश्न बघू. जॉनने 5 खुर्च्या 7,750 रुपयांना खरेदी केलेल्या आहे. वाहतुकीसाठी त्याला 500 रुपये खर्च आला. त्या खुर्च्या त्याने 1600 रुपयास एक याप्रमाणे विकल्या, तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला. आता जॉन नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्याने काय केले, 7,750 रुपयाला काय केलेलं आहे, 5 खुर्च्या खरेदी केलेल्या आहेत. 7,750 रुपयांना खरेदी केलेल्या आहेत. किती खुर्च्या खरेदी केलेल्या आहेत, 5 खुर्च्या. एका खुर्चीची किंमत 7,750 नाही बरं का, 5 खुर्च्यांची किंमत 7,750 आहे. त्यानंतर काय झालंय, वाहतुकीसाठी त्याला 500 रुपये खर्च आला. आता या वाहतुकीसाठी, रिपेअरसाठी जो काही खर्च आहे तो देखील आपल्याला मूळ खरेदी किमतीत काय करावा लागणार आहे, ऍड करावा लागणार आहे, मिळवावा लागणार आहे. आणि त्यानंतर जी ती अंतिम खरेदीची किंमत असेल बघा, वाहतुकीचा खर्च, मेंटेनन्स खर्च, हमाली, जकात, हे जे काही असेल ते या मूळ खरेदीच्या किमतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, मिळवायचं आहे. आणि ते मिळवून आल्यानंतर जी किंमत असेल ती अंतिम खरेदी किंमत असेल. आता या खुर्च्या त्याने 1600 रुपयास एक याप्रमाणे विकल्या, तर त्याला किती रुपये नफा झाला. आता ह्या 5 खुर्च्या ज्या आहेत त्या त्याने कशा विकल्या, 1600 रुपयाला एक खुर्ची त्यानं 1600 रुपयाला विकली. मग 5 खुर्च्या त्यानं 1600 गुणिले 5 बरोबर 1685 म्हणजे 8000 रुपयाला विकलेल्या असणार आहे. 5 खुर्च्या 8000 रुपयाला त्यानं विकलेल्या असणार आहे. पण 8000 रुपयाला खुर्च्या विकत असताना त्यानं खरेदीची किंमत मात्र त्याची किती गेलेली होती, 8250. खरेदीची किंमत किती होती, 8250. आणि मग आपल्याला माहित आहे खरेदीची किंमत ज्यावेळी विक्रीच्या किमतीपेक्षा मोठी असते, खरेदी जास्त पैशाने केली आणि विक्री कमी पैशाने केलेली असेल, त्यावेळी आपल्याला निश्चितपणे तोटा होतो. आणि तोट्याचं सूत्र आहे तोटा बरोबर खरेदी किंमत ख की वजा विक्री. खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत आहे 8250, विक्री किंमत आहे 8000. म्हणजे आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येते 250 रुपये तोटा झालेला आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय आहे, योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ 1050 चौरस मीटर आहे. भूखंडाची रुंदी 30 मीटर असल्यास भूखंडाची लांबी किती. सोपा प्रश्न आहे बघा. एक आयताकृती अशा प्रकारचं काय आहे, भूखंड आहे आणि ह्या भूखंडाचं क्षेत्रफळ 1050 आहे. भूखंडाचं क्षेत्रफळ किती आहे, 1050 चौरस मीटर आहे. 1050 चौरस मीटर. आणि पुढे काय सांगितलंय, रुंदी 30 असल्यास लांबी किती. ही जी रुंदी आहे ती 30 आहे. मग आपल्याला माहिती आहे आयताचं किंवा चौरसाचं क्षेत्रफळ काढत असू त्यावेळी आपण काय करतो, लांबी गुणिले रुंदी. आता तुम्ही म्हणाल चौरसाच्या क्षेत्रफळाला लांबी गुणिले रुंदी हे सूत्र कसं काय कामात येतं, तर सूत्र तेच असतं. लांबी म्हणजे चौरसाच्या चारी बाजू सारख्या असतात, म्हणजे ही एक बाजू गुणिले दुसरी बाजू म्हणजेच त्याची काय आहे, लांबी गुणिले रुंदी. मग ही जर 30 असेल, रुंदी 30 असेल, तर आपण या ठिकाणी सूत्रामध्ये किमती ठेवून लिहू शकतो. किंवा जर तुम्हाला त्यावरचा पुरेसा सराव असेल तर तुम्ही थेटपणे हा भागाकार करू शकता. या ठिकाणी 30 त्रिक 90 उरले 15 आणि 30 × 150 या ठिकाणी लांबी त्याची येणार आहे 35 मिनिट. लांबी किती येणार आहे, 35 मिनिट. हे मी थोडं शॉर्ट मध्ये सांगितलं. जर तुम्हाला डिटेल मध्ये पाहिजे असेल तर या प्रकारे हे करावं लागेल. आपल्याला क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी अशा प्रकारे क्षेत्रफळ दिले 1050 बरोबर लांबी आपल्याला माहिती नाही x मानून गुणिले रुंदी आहे 30 आणि मग ही गुणाकारामध्ये असलेली रुंदी या ठिकाणी भागाकारामध्ये येणार आणि यांचा भागाकार जो आलेला आहे तो 35 आलेला आहे. म्हणून रुंदी बरोबर काय आहे, 35 मिनिट. ठीक आहे, सोपं गणित आहे. पुढच्या प्रश्न उदाहरणाकडे बघूया. रोमन संख्या चिन्हात 49 ही संख्या कशी लिहितात. आता रोमन नंबर्स मध्ये आपल्याला 49 लिहायचं आहे. अगदी सोपं आहे. आपल्याला माहिती आहे 8 रोमन संख्या चिन्ह जे आहे ती किती आहेत, एकूण रोमन संख्या चिन्ह फक्त 8 आहेत.
8 काय आहेत रोमन संख्या चिन्ह. जर ते देवनागरीमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये विचारले असतील तर 10 संख्या चिन्हे असतात. आंतरराष्ट्रीय किंवा देवनागरी लिपीमध्ये आपण 10 संख्या चिन्हे वापरतो, पण रोमनमध्ये 8च संख्या चिन्हे वापरली जातात. ती कोणकोणती आहेत, कशासाठी कोणते वापरतात हे आपण नंतर माहिती करून घेऊया. सध्या आपण 49 या संख्येचा विचार करू. तर यामध्ये एक नियम आहे बघा, रोमन संख्या चिन्हामध्ये कोणतीही संख्या 3 पेक्षा जास्त वेळा आपल्याला रिपीट करता येत नाही. आता या ठिकाणी पर्याय जो दिलेला आहे, या ठिकाणी बघा x 4 वेळा दिलेला आहे. x काय केलेला आहे, 4 वेळा दिलेला आहे. आणि या ठिकाणी या पर्यायाला काय दिलेला आहे, तडा दिलेला आहे. म्हणजे हा पर्यायाचा ह्या नियमाचा काय केलेला आहे, भंग केलेला आहे. कारण कोणतंही चिन्ह अशा प्रकारे 4 वेळा रोमन संख्या चिन्हामध्ये लिहिलं जाऊ शकत नाही. मॅक्झिमम 3च वेळा लिहिलं जाऊ शकतं. जास्तीत जास्त किती वेळा, 3च वेळा लिहायचं, चौथ्या वेळा लिहायचं नाही. आणि मग या ठिकाणी तर 40 आहे, तुम्ही म्हणाल मग आता 40 कसं लिहिणार, 4 वेळा जर लिहिता येत नसेल तर त्याच्या पुढचं जे चिन्ह आहे ते चिन्ह त्याच्यासाठी वापरायचं. आता 10च्या पुढचं चिन्ह कोणतं आहे, तर 10च्या पुढचं चिन्ह आहे 50चं. 50चं चिन्ह काय आहे, यल म्हणजे किती, 50. आता ह्या 50च्या अगोदरचे 10 ज्यावेळी मागे लिहिलेले असतील त्यावेळी काय करायचं आहे, मोठ्या संख्या चिन्हातून वजा करायचे आहे. मागचं जे चिन्ह आहे म्हणजे या यलच्या पाठीमागे लिहिलेलं x चिन्ह आहे, हे मागचं चिन्ह काय करायचं आहे, मोठ्या संख्येतून वजा करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे l - x दॅट इज 50 - 10 बरोबर हे काय झाले, 40 झाले. l - x बरोबर हे किती झाले, 40 झाले. मग हे 40 आणि त्याच्या समोर आपल्याला किती लिहायचे आहे, 9 लिहायचे आहे. मग 9 आपण कसं लिहितो ते आपल्याला माहित आहे, i आणि x अशा प्रकारे आपण काय करतो, 9 लिहितो. तर या ठिकाणी तिसरा पर्याय आहे x हा काय आहे, या ठिकाणी अचूक आहे. जर आपल्याला अधिकचं शिकून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवर रोमन संख्या चिन्ह हा एक सेपरेट टॉपिक आहे. रोमन संख्या चिन्हाविषयी जर अधिक शिकायचं असेल तर तो तुम्ही नक्की बघा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे. तर पुढचा जो प्रश्न आहे तो पिक्टोग्राफवर आधारित आहे. आता हे जे लिहिलं आहे ते विद्यार्थ्यांनी लिहिलं आहे, मी लिहिलेलं नाही आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल अगोदर सराव करून आला आणि नंतर पेपर आम्हाला सोडून दाखवायला, तर तसं काही नाही. या ठिकाणी ज्यांची प्रश्नपत्रिका होती त्या विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे पेपर सोडवताना. वस्तुतः हे असं लिहिणं देखील चुकीचं आहे, कारण आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये त्याच्या कामासाठी वेगळी जागा दिलेली असते, त्या ठिकाणीच आपल्याला त्याचं काम करायचं आहे, असं आधीमध्ये पेपरवर लिहिता येत नाही. चला बघूया प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे. या ठिकाणी पिक्टोग्राफ बघत असताना सर्वप्रथम आपल्याला प्रमाण विचारात घ्यायचं आहे. प्रमाण काय दिले, एक चित्र बरोबर 5 विद्यार्थी. या ठिकाणी जे चित्र दिले आहे ते एक चित्र म्हणजे 5 विद्यार्थी. या ठिकाणी बघा मराठी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची 7 चित्र आहेत आणि त्या 7 चित्रापासून आपल्याला 35 विद्यार्थी संख्या मिळते. हिंदी आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची 2 चित्र आहेत, त्याच्यापासून 10 संख्या मिळते. इंग्रजी आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची 4 चित्र आहेत, त्याच्यापासून 20 संख्या मिळते. पुन्हा गणित देखील 4 आवडतो, त्याच्यापासून देखील 20 विद्यार्थी संख्या मिळते. सामान्य विज्ञान 6 जणांना आवडतं, त्याच्यापासून 30 संख्या मिळते. समाजशास्त्राची 2 चित्र आहेत, त्याच्यापासून 10 विद्यार्थी संख्या मिळते. आणि ह्या जर एकूण विद्यार्थी संख्येची आपण जर बेरीज केली तर ती 125 इतकी बसते. अशा प्रकारे आपल्याला थोडक्यात सारणी जर तयार करता आली कच्च्या कामासाठी दिलेल्या जागेमध्ये, तर यावर आधारित उत्तर आपल्याला पटकन मिळू शकतात. बघा प्रश्न काय आहे, मराठी हिंदी इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. आता मराठी हिंदी इंग्रजी ओळीने 3 विषय आहेत, 35 आणि 10 45 आणि 20 65. मराठी हिंदी इंग्रजी आवडणाऱ्या विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 65. ही संख्या गणित सामान्य विज्ञान व सामाजिक शास्त्रे हे विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त आहे. तर बघा गणित सामान्य विज्ञान आणि समाजशास्त्र हे जर 3 विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपण घेतली तर 20 10 20 30 आणि 10 अशा प्रकारे 60 ही त्यांची विद्यार्थी संख्या आहे शेवटचे 3 विषय आवडणारे. आणि मग ही कितीने जास्त आहे, हा कमी जास्त आहे. अतिशय सहज साधा आणि सोपा प्रश्न आहे. आपण चित्राचं निरीक्षण करून लगेच त्याचं उत्तर देऊ शकतो. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय, एकूण विद्यार्थ्यांपैकी सामान्य विज्ञान हा विषय शेकडा किती विद्यार्थ्यांना आवडतो. आता एकूण विद्यार्थ्यांपैकी सांगितलंय, एकूण विद्यार्थी आहेत आपल्याकडे 125. एकूण किती विद्यार्थी आहेत, 125. आता या 125 पैकी सामान्य विज्ञान आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, तर ती 30 आहे. 6 चित्र आहेत आणि 30 विद्यार्थ्यांना सामान्य विज्ञान हा विषय आवडतो. आणि यांचे किती सांगितले आपल्याला, शेकडा संख्या विचारली. शेकडा म्हणजे गुणिले 100. जर आपण 100 आणि 125 याचा विचार केला तर या ठिकाणी त्यांना भाग जातो. 100ला जर आपण 25 न भागलो तर या ठिकाणी 4 येईल आणि 125ला जर 25 न भागलो तर या ठिकाणी 5 येईल. पुन्हा देखील भाग जातो, वरती 30 आहेत खाली 5 आहेत, 5 एके 5 आणि 5 सर्क 30 आणि 6 आणि 4 चा गुणाकार आला 24.
म्हणजे एकूण विद्यार्थ्यांपैकी 24% विद्यार्थ्यांना काय होतं, सामान्य विज्ञान हा विषय आवडतो. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 15 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या किती. आता बघा 15 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत. या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 3 अंकी संख्या किती असतात हे माहित असणं आवश्यक आहे. आणि ते सोपं आहे. 1 अंकी संख्या असतात 9, 2 अंकी असतात 90, 3 अंकी असतात 900. 3 अंकी संख्या किती असतात, 900 संख्या असतात. आता या 900 पैकी 15 ने भाग जाणाऱ्या विभाज्य संख्या किती असतील, तर बघा 15 ने कोणकोणत्या संख्यांना भाग जाईल, तर शून्यापासून जर आपण सुरुवात केली समजा, तर शून्यापासून 1 ला 2 ला 3 ला 4 ला 5 ला ह्या संख्यांना ज्या 15 पेक्षा लहान आहेत त्यांना काही 15 ने भाग जाणार नाही. मग सर्वात पहिली जी संख्या येईल 15 ने भाग जाणारी ती असेल 15. 15 नंतर 16 ला 17 ला 18 ला 19 ला भाग जाईल का, नाही जाणार. मग 15 नंतर पुढची भाग जाणारी संख्या कोणती येईल, तर ती थेट 30 येईल, बरोबर ना. म्हणजे 15 न भाग जाणारी संख्या ही प्रत्येक 15च्या गॅप नंतर येते. म्हणजे मध्ये 13 संख्या 14 संख्या ठेवून 15वी जी संख्या येईल त्या 15व्या संख्येला काय होतं, 15 न भाग जातो. मग अशा प्रकारे आपल्याला सर्व 900 संख्या मांडून घेता येतील का, तर तसं करणं काही शक्य नाही. आणि प्रश्न देखील आपल्याला कमीत कमी वेळेत सोडवायचा आहे. मग आपण सुरुवातीला काय करू, बघा त्या 900 मध्ये 15 न भाग जाणाऱ्या आपण संख्या पहिल्यांदा काढू. 900 मध्ये 900 ला 15 ने भागू म्हणजे प्रत्येक 15वी संख्या ही 15वी ने भाग जाणारी आहे. हे जर आपण केलं तर 15 90 या ठिकाणी 60 संख्या येतात. या ठिकाणी किती संख्या येतात, 60 संख्या येतात. परंतु बघा सुरुवातीला ज्यावेळी आपण 15 ने भाग घालवतो 101 ते 200, 101 ते 200 या संख्येमध्ये ज्यावेळी आपण 15 ने भाग जातो त्यावेळी पहिली संख्या येते 105 15 ने भाग जाणारी, आणि शेवटची संख्या येते 195. पहिली संख्या किती येते 105 आणि शेवटची संख्या येते 195. म्हणजे आपण ज्यावेळी ह्या रेंजचा विचार करतो 101 ते 200, 201 ते 300, 301 ते 400, 401 ते 500 अशा रेंजचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी इथल्या 105 च्या अगोदरच्या 5 संख्या, 105 च्या अगोदर येणाऱ्या 5 संख्या आणि 195 नंतरच्या येणाऱ्या 5 संख्या ह्या 10 संख्यांचा आपण विचार करत नाही. या 10 संख्यांचा आपण विचार करत नाही. म्हणून अशा 10 जर संख्या 101 ते 200, 201 ते 300, 301 ते 400, 401 ते 500 अशा जर 10 संख्या आपण विचारात घेतल्या तर 101 पासून 900 पर्यंत असे आपल्याला 9 सेट मिळतात. 9 सेट 10 संख्यांचे म्हणजे ह्या संख्या झाल्या 90. ही संख्यांची किती संख्या झाली, 90 अशा संख्या झाल्या ज्या आपण विचारात घेतल्या नाही. मग ह्या 90 संख्याला पुन्हा आपण जर 15 ने भागलं तर पुन्हा आपल्याला दुसऱ्या 6 संख्या मिळतात. म्हणजे अगोदर मिळालेल्या 60 संख्या आपल्याला अगोदर किती संख्या मिळालेल्या आहेत, अगोदर ह्या आपल्याला 60 संख्या मिळालेल्या आहेत. ज्यावेळी 900 संख्यांचा आपण विचार केला आणि 900 ला 15 ने भाग घालवला त्यावेळी आपल्याला 60 संख्या मिळालेल्या आहेत. आणि परत मिळालेल्या 90 संख्या आणि त्यातल्या 15 ने भाग जाणाऱ्या 6 संख्या अशा 60 + 6 अशा एकूण मिळून आपल्याला 66 संख्या अशा मिळतात ज्यांना 15 ने भाग जातो. खरं तर 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न सोडवणं या प्रश्नाच्या अनुषंगाने विचार करणं थोडंसं कठीण काम आहे. त्यामुळं या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप थोडंसं मॉडरेट टू हार्ड आहे. इझी लेवलची प्रश्नपत्रिका अजिबात नाही. प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला 2-2, 3-3 फॉर्म्युले वापरायचे आहेत, वेगळ्या पद्धतीने विचार करायचा आहे आणि सोडवायचा आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. उत्तम आरोग्यासाठी विद्या दररोज 1.5 तास सूर्यनमस्कार घालते, विजया दररोज 1.25 तास योगासने करते, तर एप्रिल महिन्यात विद्याने विजयापेक्षा किती जास्त वेळ आरोग्यासाठी दिलेला आहे. बघा विद्या काय करते, दररोज 1.5 तास सूर्यनमस्कार घालते. 1.5 तास म्हणजे आता या ठिकाणी हेच कौशल्य आहे की 1.5 कोण कसं लिहिते. बघा 1.5 आपण संख्याशास्त्रामध्ये अशा पद्धतीनं लिहितो किंवा ज्यावेळी इतर संख्या लिहायच्या असतील मापन करताना परिमाण लिहिताना आपण 1.5 अशा पद्धतीने लिहितो. पण या ठिकाणी तास आणि मिनिटे सांगितले, तास आणि मिनिटांमध्ये ते आपण असं देखील लिहितो 1.30 आणि हेच 1.5 असं देखील आपल्या दशमान पद्धतीमध्ये लिहिता येतं. म्हणजे हे पण 1.5 आहे, हे पण 1.5 आहे. आता या ठिकाणी आपण कोणतं 1.5 विचारात घेतोय त्यावरती या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कशा पद्धतीने येते ते अवलंबून आहे. विजया काय करते, दररोज 1.25 तास योगासने करते. ही जी विजया आहे ती दररोज 1.25 तास दशमान ह्या पद्धतीने लिहित झालं तर 1.25 आणि जर तास आणि मिनिटांच्या स्वरूपात लिहित झालं तर 1.15. असा एप्रिल पूर्ण महिना, एप्रिलच्या महिन्यात किती दिवस असतात, पूर्ण एप्रिल महिन्यात म्हणजे एप्रिलच्या महिन्यात असतात 30 दिवस, असे पूर्ण 30 दिवस असे काय केले, पूर्ण
30 दिवस. आता या ठिकाणी आपल्याला 4 नंबर घेण्याची आवश्यकता नाही, कुठलं तर 2च अंकांचा आपण विचार करू, अन्यथा आपल्याला काय होईल, विनाकारण वेळ जाईल. मी सुरुवातीला त्यांचा विचार करतो 1.5 आणि 1.25 गुणिले 30. तर आपण हा जर गुणाकार केला तर ह्या दशांश चिन्हासाठी याची शून्य निघून गेलेली आहे, म्हणजे या ठिकाणी संख्या झाली 15. 15 गुणिले 3 बरोबर काय झालेलं आहे, 45 आलेलं आहे. 45 तास कोणी दिले आहे, तर ही विद्या, पहिली कोण आहे, विद्या. या विद्याने काय केलं, एप्रिल महिन्यात आपल्याला 45 तास सूर्यनमस्कारासाठी दिले. त्याच्यानंतर दुसरी आहे विजया. त्या विजयाने 1.25 म्हणजे 1.25 तास एप्रिल महिन्यातल्या 30 दिवसांसाठी. ज्या पद्धतीने मगाशी एक शून्य आपण गेली, तशी या 30 वरच्या ह्या शून्यासाठी या ठिकाणी आणखीन एक दशांश चिन्ह आपल्याला आपण घालवू शकतो. म्हणजे या ठिकाणी 12.5 गुणिले 3, 12.5 गुणिले 3 हा गुणाकार आपल्याला करायला लागेल. 12 त्रिक 36, 36 आणि हे 5 त्रिक 15 म्हणजे 37.5 याचं उत्तर येते. ठीक आहे. चला पुन्हा एकदा करूया. मध्येच थोडीशी स्क्रीन काय झालं ते शोधत बसत नाही. 45 तास विज्ञान दिलेले आहेत आणि 1.25 गुणिले 30 म्हणजे काय झालेलं आहे, 37.5 म्हणजे 37.5 तास हे कोणी दिले, विजयाने दिले. आणि मग जर यांची वजाबाकी केली तर पहिल्यांदा काय करायचं, या दशांश चिन्हांची वजाबाकी करताना दशांश चिन्ह सारखे करून घ्यायचे. आता या ठिकाणी 45 वरती दशांश चिन्ह आलेलं नाही, आपण त्या ठिकाणी एक्स्ट्रा दशांश चिन्ह देऊन शून्य लिहिलं तरी चालतं, जेणेकरून आपल्याला कळेल नेमकी कोणत्या अंकांची वजाबाकी करायची आहे. तर दशांश चिन्हाच्या पुढचं एक घर म्हणजे 0 आहे आणि या ठिकाणी पुढचं एक घर म्हणजे 5 आहे. या शून्यातून 5 जात नाही, म्हणून या 5 मधला एक हातचा घेतला. त्या 5 मधला एक हातचा आपण घेऊया. इथे 4 राहिले आणि इथे 10 झाले. या 10 तून 5 गेले, 5 राहिले. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह देऊन टाकायचं. 4तून 7 जात नाही, पुन्हा एकदा या 4तला हातचा घेतला. इथं 3 झाले, इथं 14 झाले. 14तून 7 गेले, 7 राहिले आणि 3तून 0 गेले, 3 गेले, 0 राहिले. तर 7.5 म्हणजे 7.5 तास. आता 7.5 तास हे उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. हे थोडंसं आपल्याला या दोन्हीपैकी कोणतं उत्तर घ्यायचं ते थोडंसं ठरवायला लागेल. 7.30 तास असं जर म्हटलेलं आहे, 7.5 तास हे उत्तर काय आहे, अचूक आहे. 7.5 तास. 7.30 तास होत नाही, कारण 7.3 ला आता याचं विश्लेषण जर करायचं झालं तर हे 60 जर आपण गुणलं, या मिनिटांनी गुणलं तर 420 आणि 450 मिनिट्स यायला पाहिजेत. हे 450 मिनिट्स यायला पाहिजेत, परंतु ह्याचं उत्तर वस्तुतः असं येत नाही, त्यामुळे हे उत्तर चुकीचे जाते. 7.5 हे उत्तर योग्य आहे. आपण ते उत्तर घेऊया आणि पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 50 प्रश्न आहेत. आपल्याला प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करण्यास खूप वेळ जाईल, त्यामुळे आपण थोडंसं फास्ट घेऊ. एका भ्रमणध्वनी विक्रेत्याने 48,500 रुपयांना खरेदी केलेला भ्रमणध्वनी ग्राहकास 52,500 रुपयांनी विकला. आता या प्रश्नामध्ये फक्त 48,500 म्हणजे किती, 52,500 म्हणजे किती हे जर आपल्याला माहित असेल तर प्रश्न साधा सोपा वजाबाकीचा दिसतोय. तर बघूया त्याचं उत्तर काय येते. काय झालेलं आहे, 48,500. 48,500 म्हणजे 48,000 आणि वरचे सव्वा म्हणजे एक पाव, हे झाले 48,500. पाव हजार म्हणजे 250 हे आपल्याला माहिती आहे. खरेदी केलेला भ्रमणध्वनी 52,500 रुपयाने विकला. विकलेला आहे किती त्यानं, 52,500. 5.5 म्हणजे अर्धा, 52,500 रुपयाने विकला. म्हणजे काय आहे ही विक्री किंमत, मागच्या उदाहरणामध्ये आलं होतं खरेदी आणि विक्री किंमत. ही विक्री किंमत कशी आहे, त्या खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे. विक्री किंमत ज्यावेळी खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल त्यावेळी आपण काय करतो, त्या उदाहरणामध्ये नफा झालेला असतो आणि मग विक्री किंमत वर लिहून काय करतो आपण त्यांची वजाबाकी करतो. किती नफा झालेला आहे हे आपल्याला त्यावरून समजू शकतो. चला मग यांची वजाबाकी करूया. 52,500 मधून 48,250 जर वजा केले तर शून्यातून 0 गेले 0, या शून्यातून 5 जात नाही, इथला एक हातचा घेऊया. 4 इथं झाले 10, 10तून 5 गेले 5, 4तून 2 गेले 2 राहिले. त्याच्यानंतर या 52 मधून 48 गेले तर 4 असतात, 4,250. पण इथं देखील उत्तरामध्ये देखील पर्यायामध्ये देखील 4,250 सरळपणे कुठे दिलेले नाही, तर 4,000 आणि 5,000 म्हणजे 4,25,000 रुपये या ठिकाणी काय झालेलं आहे, 4,25,000 रुपये नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, उरलेला भाग आपण थोडासा नंतरच्या टॉपिकमध्ये पाहूया. आजच्यासाठी आपण या ठिकाणी थांबतोय, आपला वेळ संपलेला आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.